आई म्हणून रोज एकच टेन्शन असतं, मुलांनी हेल्दी खायला पाहिजे, पण ते भाज्यांकडे बघायलाही तयार नसतात. मग आज मी थोडीशी हुशारी केली आणि गुलाबी सरप्राईज तयार केलं. हा पराठा पाहून सगळ्यांनी मला विचारलं, "फूड कलर टाकलायस का?" पण नाही, हा पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि त्यात दडलेला आहे हेल्दी सिक्रेट. त्यासाठी सर्वात आधी मी बीटचं स्किन काढून घेतलं आणि मिक्सरमध्ये फिरवून घेतलं. त्यानंतरनं कणिक मळतानाच ते बीटचं जे आपण बारीक केलेलं वाटण आहे ते टाकायचं आणि जसं लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. त्यानंतरनं अजून एक ट्विस्ट मी याच्यामध्ये ॲड करणार होते, ते म्हणजे पनीर स्टफिंग. त्याआधी म्हटलं की थोडंसं नेचरचा आनंद घेऊन यावा. तुम्हाला मी आधीही माझ्या व्हिडिओजद्वारे सांगितलेलं आहे, मला सकाळ-सकाळी असं बाहेर बसायला खूप जास्त आवडतं. माझं खूप जास्त माइंड रिलॅक्स होतं, रिफ्रेश होतं आणि एक नवीन एनर्जी भेटते. त्यानंतरनं पुन्हा घरात आले आणि पनीर खिसून घेतलं. त्याच्यामध्ये हळद, मिरची पावडर आणि ओवा थोडासा नवीन काहीतरी ट्राय करूया म्हटलं म्हणून ओवा थोडासा हातावरती चोळून ओवा ॲड केला, कोथिंबीर ॲड केली आणि मीठ ॲड केलं. ते सगळं एकत्र केलं आणि पनीर स्टफिंग माझं तयार आहे. त्यानंतरनं मी घेतल्या पोळ्या लाटायला म्हणजे पराठे लाटायला. त्या आपण पुरणपोळीचे जसे उंडे भरतो तसेच आपण एक उंडा घ्यायचा कणकेचा. त्यामध्ये पनीर स्टफिंग भरलं आणि त्यानंतरनं छान लाटून घेतलं. हलक्या हाताने लाटायचं कारण लाटताना जर आपण जोर देऊन लाटलं ना, की तर ते चिकटतं. एकतर पोळपाटाला तरी चिकटतं, नाहीतर मग तो पराठा फुगत नाही किंवा मग त्याच्यातून स्टफिंग पण बाहेर येतं जर आपण दाबून लाटलं तर. त्यामुळे हलक्या हाताने आपण अगदी पोळी लाटतो तसं लाटून घ्यायचं. मीही तसंच लाटून घेतलं आणि तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना अशाच हेल्दी रेसिपी करून देत असाल, मला खात्री आहे आणि देत असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, की तुम्ही कोणत्या रेसिपीज करून देता. मी त्याही नक्की ट्राय करेन. चला तर मग भेटते तुम्हाला पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.